नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2025 PCP गटासाठी परीक्षा ही येत्या 9 एप्रिलपासून सुरू होत आहे आणि PCM या गटासाठी ती 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे। पण सध्या CET सेलकडून काही अपडेट्स आलेले आहेत की जे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत किंवा अडचणीचे पण ठरू शकतात। आता यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की डमी विद्यार्थी शोधण्यासाठी फेशियल रेकग्निशन या वर्षापासून केलं जाणार आहे। त्याचबरोबर आणखीन एक बदल त्याने केला आहे की पर्यवेक्षकाकडे बॉडी कॅमेरे देण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यांचं नियंत्रण एका कंट्रोल केबिनमधून देखरेख केली जाणार आहे। म्हणजे एक 2-3 बदल अतिशय महत्त्वाचे या परीक्षेमध्ये असणारे आहेत किंवा इथून पुढे ते असणारे आहेत आणि त्यामुळे हे बदल नेमके काय आहेत, विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि कोणते अडथळे तुम्हाला पार करायचे आहेत परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर, ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे। यामध्ये ज्यावेळी सुरुवातीला विद्यार्थी 1.5 ते पावणे 2 तास अगोदर त्या परीक्षा केंद्रावर हजर राहील किंवा उपस्थित राहील, त्यावेळेस त्याला डमी विद्यार्थी शोधण्यासाठी पहिल्यांदा त्याला स्कॅनिंग चेहऱ्याचं स्कॅनिंग केलं जाणार आहे। म्हणजे फेशियल रिकग्निशन चेहरा पडताळणी केली जाणार आहे आणि ही चेहरा पडताळणी खूप महत्त्वाची असणार आहे। म्हणजे अर्जाबरोबर तुम्ही दिलेला जो तुमचा फोटो असणार आहे आणि तुमचं स्कॅनिंग ज्यावेळी होणार आहे त्यावेळेस तो जो चेहरा असणार आहे यामध्ये 80% साधर्म्य असलं पाहिजे। 80% साधर्म्य असेल तर काही अडचण नाही, पण त्यापेक्षा कमी टक्केवारी येत असेल तर मग मात्र अडचण होऊ शकते। म्हणजे त्या विद्यार्थ्याबद्दल शंका उपस्थित केली जाऊ शकते, त्याची पडताळणी पुन्हा वेगळ्या पद्धतीनं केली जाऊ शकेल, म्हणजे इथं अडचण येऊ शकते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्यासाठी CET सेलनं यापूर्वी फोटोमध्ये काही तुम्हाला बदल करायचे असेल तर असे बदल करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिलेली होती। म्हणजे यावर्षीची CET 2025 ही परीक्षा ही हायटेक असणार आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे की ज्या परीक्षेच्या दरम्यान कोणत्याही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता CET सेलकडून घेण्यात येत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर पालकांनाही या गोष्टींची जाणीव असणं गरजेचं आहे। म्हणजे इथं चेहऱ्याचं फेशियल रिकग्निशन हे होणार आहे। त्याचबरोबर QR कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं जे काही मूळ ओळखपत्र असणार आहे त्याच्या साहाय्यानं त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पारपत्र असेल, या सगळ्यांची तपासणी पुन्हा केली जाणारी आहे। म्हणजे ही तपासणी खूप महत्त्वाची असणारी आहे। म्हणजे विद्यार्थी तोच आहे का याची खात्री 80% कमीत कमी 80% त्यांनी म्हटलेले होणं अपेक्षित असणारं आहे आणि त्या दृष्टीनं ती तयारी CET सेलकडून केलेली आहे। दुसरा एक त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा किंवा या फेशियल रेकग्निशनचं आणखीन एक त्यांनी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की हे जे काही सगळं फेशियल रेकग्निशन असेल, अर्जासोबत जोडलेला फोटो असेल किंवा ज्यावेळी विद्यार्थी या CETच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये येतो त्यावेळेचा तो फोटो असेल, या सगळ्यांची तपासणी केली जाणार आहे आणि या तपासणीमध्ये जर कुठं काही अडचणी येत असतील तर मग मात्र प्रवेश प्रक्रियेपासून त्या विद्यार्थ्याला कदाचित वंचित पण राहू शकेल। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेणं गरजेचं आहे। दुसरा बदल त्यांनी केलेला आहे तो म्हणजे जे सुपरवायझर असणार आहेत यांना बॉडी कॅमेरे प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यामुळे एकूण परीक्षा केंद्रामध्ये किंवा त्या परीक्षा हॉलमध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थी परीक्षा देत आहेत या संपूर्ण गोष्टीवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे। आणि तिसरा बदल जो केलेला आहे तो म्हणजे या सगळ्यांचं नियंत्रण देखरेख जी असणारी आहे ती एक असं केंद्र त्यांनी तयार केलं आहे की ज्या ठिकाणी तिथं त्या कॅमेऱ्यामध्ये जे काही टिपलं जाणार आहे त्याचं एकत्रित सगळं चित्रीकरण आपल्याला त्या CET सेलला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचा परीक्षा दरम्यान गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण दक्षता या परीक्षेला घेतली जाणारी आहे। त्यामुळे ही CET परीक्षा जी असणार आहे यावर CET सेलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून करडी नजर असणारे आहे
आणि त्यामुळं तुम्हाला परीक्षा देताना खूप काळजी घ्यावी लागणारी आहे. कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन हे निश्चितच तुमची अडचण करू शकणारं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काळजी घ्या. अनुचित प्रकार, गैरप्रकार यापासून दूर राहा आणि परीक्षा मात्र शांत डोक्याने द्या. त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी करू द्या, त्या तपासणीला सामोरे जा आणि परीक्षेची तयारी मनापासून करा. कोणतीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. कारण यावर्षी जवळजवळ 10 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेला अर्ज केलेला आहे. त्यापैकी 7.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी PCB गट आणि PCM गटासाठी परीक्षा देत आहेत. या PCB गटासाठी जवळजवळ 3,01,000 विद्यार्थी हे परीक्षा देत आहेत आणि PCM गटासाठी जवळजवळ 4,64,263 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेचा माहोल अपोजिंग फोर्स जो असणार आहे तो तुमच्या जवळ आलेला आहे. तुमचा ड्रायव्हिंग फोर्स आता तो वाढवणं गरजेचं असणार आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं वाढवा. चांगलं यश संपादन करा आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार यापासून दूर राहा. ही सगळ्यात महत्त्वाची बाब असणारी आहे. त्यामुळं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं ही परीक्षा घेतली जाणारी आहे आणि आपण गृहीत धरायचं की माझ्यावर कोणीतरी, मग ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून असेल, सुपरवायझरच्या माध्यमातून असेल, तुमच्यावर करडी नजर असणारी आहे आणि हे चांगल्यासाठी असणारं आहे. कारण कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेणं हे परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांना भाग पडतं. म्हणून त्याचाच एक भाग असणारा आहे. असं का न म्हणता मला परीक्षा द्यायची आहे, मग कोणतीही तपासणी तुम्हाला करायची असेल ती करा. त्याला मी सामोरे जायला तयार आहे अशी तुमची मानसिकता करून घ्या. लक्षात राहील. धन्यवाद.